टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आपल्याबरोबर आहेत। मला सांगा पाटील साहेब, तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून या महामंडळामध्ये कुठलं अभियान राबवलं की ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याचा मराठा समाजाला फायदा झाला? मराठा समाजाला कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा एक खूप चांगली योजना आणली। ती योजना होती की व्यवसायानिमित्त बँकेकडनं कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल। कुठलीही सरकारी योजना पोहोचवण्यासाठी कित्येक वेळेला सरकार बदलतात तरी ती पोचत नाही, परंतु आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यामध्ये जी जबाबदारी साहेबांनी दिली त्या जबाबदारीमध्ये आम्ही प्रत्येक 26 जिल्हे दौरे केले। या जिल्ह्यामध्ये लोकांपर्यंत सांगितलं जाऊन की अशी एखादी योजना आलेली आहे आता मराठा समाजासाठी, आंदोलन करतोय, आंदोलन केलेत, करायचे, हा भाग आहेच, पण आता कुठेतरी व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभं राहावं आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मराठा समाजाने ग्रीप घेतलं त्याच महाराष्ट्रामध्ये 1,32,000 मराठा उद्योजक झाले, याचं मनापासून मला समाधान आहे। त्याचबरोबर बँकेने जो विश्वास आमच्या मराठा समाजाच्या तरुणांवरती टाकला तो म्हणजे 11,000 कोटीचा, 1 कोटी नाही 11,000 कोटीचं कर्ज वाटप आमच्या मराठा समाजाच्या वरती बँकेने विश्वास टाकला आणि त्यांना कर्ज दिलं आणि महामंडळाच्या माध्यमातून 1,100 कोटीचं व्याज परतावना आज आम्ही त्यांना दिलेला आहे। आता बँक मॅनेजर आणि मराठा समाजाची बेकारी म्हणजे हे कर्ज मागणारी ह्याच्यातला जी दुवा आहे, दुवा म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की काहीतरी आडकाठी येते, याबाबत तुम्ही काय नियोजन केलंय का? खरं म्हणजे 70% कर्ज वाटप जे आज 1,38,000 झालेलं आहे त्याच्यातले 70% हे महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायव्हेट बँकेने दिलेले आहे, पण आम्ही दरवेळेला राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा वाढला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो। हिंदी भाषिक मॅनेजर बऱ्यापैकी आमच्या या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असल्यामुळे थोडंसं त्यांचं आणि आमच्या ग्रामीण भागातल्या मराठी माणसांमध्ये त्या ठिकाणी तालमेल जुळत नाही, पण भविष्यामध्ये यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी आम्ही काही यंत्रणा ही धाराशिव जिल्ह्यापासून राबवणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की नरेंद्र आपण 28 ब्रांचेस आहेत आपल्या SBI बँकेच्या, त्यांच्या सगळ्या मॅनेजरची ऑनलाईन पहिली मीटिंग घेऊ आणि टप्प्याटप्प्यामध्ये त्या लोकांची दर 15 दिवस महिन्यातून एकदा अशी बैठक घेत राहिलो ऑनलाईन पद्धतीनं, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या लाभार्थ्यांना अवगत करा आणि जर त्याच्यामधून अडचण आली तर मग मॅनेजर स्तरावरती काय कारवाई करायची ते आपण पाहू। मराठवाडा बेकारीचं भांडार म्हणजे बेकारी अमाप आहे, इथल्या मुलांना मोठ्या शहरामध्ये जावं लागतं आणि धाराशिव जिल्हा हा आकांक्षित आहे। सेपरेट आकांक्षित जिल्ह्यासाठी काही आहे का तशा? नाही, असं काय रिझर्वेशन नाही आहे, म्हणजे याच्यात काही रिझर्वेशन ठेवलं नाही। जसं महाराष्ट्राचा बजेट निघतो त्यावेळेला काही मराठवाड्यासाठी एक्स्ट्रा निधी असं काही महामंडळामध्ये नाही आहे, परंतु या जिल्ह्यातले जे होतकरू मुलं व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, नाशिक किंवा इतर जिल्ह्यामध्ये गेले असतील आणि त्यांना योजनेमधून काही लाभ हवा असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी आम्ही एक मधला मार्ग काढू। प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामंडळाचं कार्यालय आहे, त्या महामंडळाच्या कार्यालयामध्ये त्या जिल्ह्यातल्या लोकांनी जाऊन भेटावं, त्यांना कर्ज मिळेल किंवा त्यांच्या बँकेमध्ये काही अडचण निर्माण झाली तर महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी ताकद देईल। मगाशी प्रेसमध्ये बोलताना तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा एक बोलला की मराठा आंदोलकांनी CSC सेंटरवर जावं, फक्त आंदोलन करू नये, ते म्हणजे ते कुठल्या बेसमध्ये काय वाटतं मला त्यांचं? आणि काय होतं, आज आमची योजना ही सगळी महामंडळाची ऑनलाईन पद्धतीने आहे आणि आज मोठ्या प्रमाणात गैरफायदा हा ऑनलाईन पद्धतीमध्ये सेवा केंद्र आणि CSC सेंटर करते, म्हणजे जिथं 1 रुपया LY काढायला लागत नाही तिथं परभणी आणि हिंगोलीला 10-10 हजार रुपये लोकांकडनं घेतले जातात, हे दुर्भाग्य आहे। आता हे कोण थांबवू शकतो? एक तर लाभार्थी थांबवू शकतो, पण तो परत घाबरतो की यदा कदाचित त्याला वाटतं की मी पैसे दिले नाही तर मला योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु जर मराठा चळवळीमधले हे जेवढे वेगवेगळ्या संघटना आहेत यांनी जर पुढाकार घेतला आणि प्रत्येक सेवा केंद्राला जर भेट दिली आणि तुम्ही किती रुपये घेता, तुम्हाला तर 100 रुपये पण घ्यायचा अधिकार नाहीये, मग तुम्ही 10,000 रुपये कसे घेता?
आणि त्यांनी जर त्यांचे दर हे जर मिनिमम दर जर त्यांनी जाहीर केले तर मला वाटतं मराठा समाजाच्या ह्या उद्योजकांमध्ये वाढ होईल, LY निघतील, व्याज परतावाही वेळेवर त्या ठिकाणी त्यांना मिळेल. म्हणून मराठा समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ई सेवा केंद्र, CSC सेंटर आणि जे खाजगी ऑनलाईन पद्धतीने काम करतात त्यांना भेट देऊन जास्त पैसे घेतले तर आमच्याशी गाठ आहे असा दम त्यांना मारणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन, मराठा समाज आणि हे अर्थकारण, म्हणजे याबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझा प्रश्न लक्षात आला का की आरक्षणाचा मुद्दा बोलतो. बघा, आपण आंदोलन केलं कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यासाठी. त्यावेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिलं. उलट त्या काळामध्ये आपल्याला आरक्षण EWS मधून मिळत होतं. अचानकपणे EWS मधून मिळत. अचानक काही लोकांनी मागणी केली की आम्हाला SCBC मधून द्या. EWS हे आरक्षण देशातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय भरतीमध्ये फार कामाला आलं असतं. SCBC मधून जे आम्ही आरक्षण आम्हाला राज्य सरकारने दिलं त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्याच फक्त शासकीय नोकरीमध्ये बंधनामध्ये अडकलो. आता खरं म्हणजे एवढं दिल्यानंतरही आंदोलन हा एक त्यांनाच विचारला पाहिजे आता नवीन कुठला मुद्दा आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती ते आंदोलन करतात. त्याच्यामुळे मलाही वाटतं की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण या मुद्द्यावरती लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा, म्हणजे आमच्या मराठा समाजाची मुलं ही केंद्राच्या भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेऊन आणि सामील होऊ शकतात. ओके, धन्यवाद. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.